झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। छत्रपती शिवरायांबद्दल पुन्हा आक्षेपार्ह पोस्ट, दोंडाईच्यात एकावर गुन्हा दाखल। पोलीस अधीक्षकांनी दिला कठोर कारवाईचा इशारा। छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल शिरपूर तालुक्यात सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकून वाद झाल्यानंतर संबंधित पोलीस अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आले आहे। 2 दिवसांपूर्वी घडलेली ही घटना ताजी असतानाच आता पुन्हा दोंडाईच्यात अशीच घटना घडली आहे। छत्रपतींबद्दल अवमानकारक पोस्ट टाकून एकाने 2 समाजात तेढ निर्माण होईल असे कृत्य केले। यामुळे तमाम शिवप्रेमी संतप्त झाले आहेत। शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेचे दोंडाईच्या येथील पदाधिकारी केदार अनिल चौधरी यांनी दोंडाईच्या पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार दाखल केली आहे। गुन्हा दाखल करून पोस्ट टाकणाऱ्या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे। तक्रार दाखल करताना मनोज माळी, चुडामण बोरसे, चेतन साबळे, वेदांत चौधरी यांचीही पोलीस ठाण्यात उपस्थिती होती। तक्रार दिल्यानंतर ते म्हणाले, जय श्रीराम, जय शिवराय। काल दोंडाईच्या शहरात जी निंदनीय घटना घडली होती, एका सोशल मीडियाच्या रील्सवरती दोंडाईच्या शहरातील एका धर्मांधाने आपले आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज व प्रभू श्रीराम यांच्याबद्दल अश्लील कमेंट करण्यात आली होती। काल आम्ही पोलीस प्रशासनाकडे येऊन त्यांना आम्ही तक्रार दाखल केली। त्यावर पोलीस प्रशासनाने तात्काळ गुन्हा दाखल केलेला आहे व दोंडाईच्या पोलीस स्टेशन येथे त्या तात्काळ आरोपीला अटक करण्यात आलेली आहे। तरी पोलीस प्रशासनाने आपल्याला पूर्णतः सहकार्य केलेलं आहे। कोणीही आपणवर विश्वास ठेवणे, दोंडाईच्या शहरात शांततेचे वातावरण आहे। जय श्रीराम, जय शिवराय। या घटनेचे पडसाद धुळ्यातही उमटले। विश्व हिंदू परिषदेच्या वतीने जिल्हा प्रशासनाला निवेदन देऊन अशा प्रवृत्तीचा जाहीर निषेध करीत कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे। या घटनांच्या निमित्ताने पोलीस अधीक्षक श्रीकांत धेवरे यांनी अशा प्रवृत्ती विरोधात कठोर कारवाईचा इशारा केला आहे। नमस्कार, माझे नाव श्रीकांत धेवरे, पोलीस अधीक्षक धुळे जिल्हा। धुळे जिल्ह्यामध्ये 2 दिवसापूर्वी शिरपूर येथे व आज दोंडाईच्या येथे काही आरोपींनी इतर धर्माबद्दल काही आक्षेपार्ह विधान सोशल मीडियावर केलेले आहे। त्याच्यामध्ये सरकारतर्फे आम्ही तात्काळ दखल घेऊन संबंधितांवर गुन्हे दाखल केलेले आहेत, त्यांना अटक देखील केलेली आहे आणि पुढील कठोर कायदेशीर कारवाई चालू आहे। मी आपल्या माध्यमातून सर्वांना हे सूचित करू इच्छितो की कोणत्याही परिस्थितीमध्ये सोशल मीडियावर असे विधान अथवा पोस्ट करण्यात येऊ नये, जेणेकरून सामाजिक तेढ निर्माण होईल आणि लॉ अँड ऑर्डरचा इश्यू निर्माण होईल। असे निदर्शनास आले आहे की हे पोस्ट करणारे अल्पवयीन मुले आहेत। त्याच्यामुळे मी सर्व पालकांना देखील हे सूचना देऊ इच्छितो की आपले पाल्य नेमकी सोशल मीडियावर काय पोस्ट टाकत आहे याच्याकडे सर्वांनी अतिशय गंभीरतेने लक्ष देणं आवश्यक आहे। यापुढेही अशा प्रकारे कोणतीही पोस्ट टाकली तर धुळे पोलिसांकडून अतिशय कठोर कारवाई केली जाईल, या दरम्यान मी आपल्याला सांगू इच्छितो। धन्यवाद। प्रतिनिधी समाधान ठाकरे, झेप मराठी, दोंडाईच्या। अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे।